हो चालू आहे. आता मी इथेच घेते, नंतर येईल. बोला. श्रावण मास सुरू आहे, त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं, आद्य ज्योतिर्लिंग मानलं जातं. श्रावण मास सुरू आहे आणि माझ्या शिवशक्ती परिक्रमेनंतर असा योग येतो की दरवर्षी माझं त्र्यंबकेश्वराचं दर्शन होतं आणि त्यानिमित्ताने आज मी आलेली आहे. खूप सुंदर पूजा झाली, खूप सुंदर दर्शन झालं आणि ईश्वराच्या चरणी हीच प्रार्थना केली की जी जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये अगदी प्रामाणिकपणे लक्षात राहील असं आणि लोकोपयोगी पडेल असं काम माझ्या हातून होते. काय प्रार्थना केली त्र्यंबकेश्वर, काय मागणी? हेच मागणं मागितलं, कारण ईश्वरासमोर जेव्हा आपण बसतो तेव्हा आपल्याला मागणं मागायचं सुचत नसतं, कारण जे दिलंय त्याच्याबद्दल आभार मानणं हे आवश्यक आहे. ईश्वरांनी जे सहज शक्य होत नाही ते आपल्याला दिलेलं आहे, त्याच्याबद्दल आभार. आणि आता जे माझ्याकडे जबाबदारी आहे दरवेळी येत राहील, त्या जबाबदारीतून लोकांना आवडेल असं, लोकांना उपयोगाचं ठरेल असं काम माझ्या हातून होऊ दे. आणि आता जे कुंभ येणार आहे त्या कुंभाला सुद्धा अत्यंत निर्विघ्नपणे सगळं व्यवस्थित पार पाडू दे अशी प्रार्थना केली. ठीक आहे. आपण कुशवर्त तीर्थाची वगैरे काही पाहणी करणार आहात? ॲक्च्युली असं काही आत्ता माझं नियोजन नाही, कारण मी परत येणारच आहे कुंभमेळ्याच्या दृष्टीने. आज माझं STPचे वगैरे नाशिकचे मीटिंग आहेत, तर त्याच्यामुळे पाहणी करणं वेळ मिळाला तर करेन, नाही तर मी स्पेशली फक्त सिंहस्थाच्या आणि कुंभमेळ्याच्या दृष्टीने एक वेगळी चक्कर फक्त. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.